मेहता का उल्टा चश्मा। अरे इथं काय लुंग्या आणि शर्ट? अरे सगळ्यांनी लुंगी आणि शर्ट आय मीन सगळ्या महिला मंडळांनी एकच विचार केलाय की अय्यर भाऊंसाठी लुंगी घ्यायची. यावरून एकच समजतंय की आपल्या सगळ्यांचे विचार किती एकसारखे आहेत ना. बंधू भाव बोललो ना मी. हा तर भगिनी भाऊ निघाला. इतक्या सगळ्या लुंग्या आणि शर्ट? अरे इतक्या लुंग्या आणि शर्टाचं मी काय करणार? अय्यर अंकल, माझ्याकडे एक आयडिया आहे. काही पण म्हणा, एकूण काही तर पार्टी अगदी जबरदस्त झाली नाही. ऍक्च्युली यार, अय्यरचा चेहरा इतका गोंधळलेला मी कधीच पाहिला नव्हता. आणि खरं सांगायचं तर तुझ्या तोंडावरचे घाबरलेले भाव काय बोल. जेव्हा अय्यरने ते लेटर तुला वाचायला दिलं होतं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, काय सांगू. पण तुम्ही मानता की नाही, अय्यर भाऊने भले मला भररात्री तारे दाखवले असतील, पण मी सुद्धा त्याच्या रॉकेटला उडायचं आताच ढूस केलं, हो की नाही? अरे अगदी 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 असंच केलंस तू. शेरात 1.25 शेर झालास तू, राजावर 1 का. अच्छा, आजच्या पार्टीत सगळ्यात गंमतीशीर गोष्ट कोणती होती माहितीये? कोणती? अय्यर भाऊने आपली चूक कबूल केली, हीच. हा, चूक तर कबूल केली, हे अगदी खरंय. पण अय्यरला वाटलं असेल माझं अतीच झालं जरा. पण अय्यरला त्याच्या चुकीची जाणीव झाली. पण एक गोष्ट आहे जेठालाल, या ज्या आंबट गोड गोष्टी असतात ना, याच आयुष्याला गमतीदार बनवतात. जर या सगळ्या गोष्टी समजा आपण नाही केल्यात किंवा या गोष्टी नाही झाल्या तर आयुष्यात अगदी मजाच नसेल. आयुष्य एकदम असं होईल ना जसं जेवणात मीठ गैरहजर. वा, कमाल आहे. आज तर तू फॉर्म मध्ये आहेस, म्हणी म्हणतोयस चक्क. अरे नाही भाऊ नाही, आपला काय फॉर्मात तर तुम्ही होता मेहता साहेब. तो फोन करून अय्यर भाऊच्या बॉसच्या बॉस बनून काही बोललाय, धमालच केली. खरंच खऱ्या अर्थाने तुम्ही आपल्या फायर ब्रिगेड आहात. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात वादळं आली, तुम्ही तारणहार बनून माझा दिवा जळताच ठेवलाय. तू पण काय लाजवतोयस जेठालाल, कसलं काय? नाही नाही, खरं आहे ते खरं आहे ना मेहता साहेब. समजा आज तुम्ही मदत केली नसतीत ना, तर अय्यर भाऊला मी धडा शिकूच शकलो नसतो. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. कसले आभार मानतोयस मित्र. अरे थँक्स तर मी म्हणायला हवं. अगदी देवाचं वरदान बनून आलायस माझ्या आयुष्यात. अरे असा मस्त मौजी, मोठ्या मनाचा मित्र असणं हे वरदानच आहे ना. आणि तू नुसता मित्र नाहीस बाबा, जिगरी मित्र आहेस माझा. खरंच आपली मैत्री करण अर्जुनासारखी आहे ना? नाही, कारण त्या दोघांमध्ये मारामारी झालीच ना. अरे हो हो, बरोबर. जय आणि वीरू. हा, आता कसं बोललास तू. हा, पण जेठालाल, आपण भाऊ भाऊ नसलो तर काय झालं? जन्माजन्मांचं नातं आहे मैत्रीचं. सुख वाढवायचं, दुःख विसरायचं, असं खास नातं आहे दोस्तीचं. आणि दुःखाला पळवूनच लावायचं, असं खरं गोत्र आहे मैत्रीचं. जसा जिलेबीला साथ देतो फाफडा, जसा जिलेबीला साथ देतो फाफडा, तसाच मेहताला साथ देतो हा गडा. ओहो. ओहो. आवडला ना? अरे ओहो. मग अजून ऐका तर. ओहो. हा? ओहो. ओहो. बोल ना, बोल ना. काय ते? हा, अजून एक सांगतो. सिम कार्डच्या शिवाय मोबाईल नाही चालत. शब्द बघा, कालच सुचले, आजकाल सुचायला लागले. सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल नाही चालत,
अरे लिहून ठेवलेलं काल 1 मिनिट आठवे सिम कार्ड शिवाय आला 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 हा इर्षाद इर्षाद सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल नाही चालत, सिम कार्डच्या शिवाय जसा मोबाईल चालू नाही शकत, अगदी त्याप्रमाणे मेहता साहेब शिवाय जेठालाल गडा नाही चालू शकत. काय सुचलंय देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तू फक्त स्वतःचा धंदा कर आणि हे कविता शायरी वगैरे माझ्यावर सोड. म्हणजे मी कविता करूच अरे नको. नाही नाही, प्रयत्न बरा आहे मित्रा, पण हे सगळं तूच करायला लागलास तर आपल्या पोटावर पाय येणार ना भाऊ. नाही नाही बरोबर करेक्ट आहे मेहता साहेब. जे नु काम जे करे आपली मैत्री टिकून राहा. हा, ही दोस्ती कधीच तुटायची नाही. नाही तुटायची. हे घे टपूचे बाबा. दया वहिनी, जेठालाल. पोपट भाऊ या. अरे अरे हे काय भाऊ, कोणाची बेवारस बॅग घेऊन फिरतोय? अरे जेठा भाऊ, ही काय बेवारच सुटकेस नाहीये, माझी स्वतःचीच आहे ही बघ ना. अरे डबड्या, या छत्री बरोबर आता ही बॅग घेऊन कशाला उंडारतोयस? कारण मी चाललोय. काय पोपट भाऊ, तुम्ही सोसायटी सोडून चाललात? अरे भाऊ, सोसायटी सोडून गेल्यावर तुझं लग्न होईल असं कोणत्या माठ ज्योतिषाने सांगितलं तुला? अरे बाबा, ज्योतिषाने नाही सांगितलं मला. मग आता काय तू या छत्री बरोबर ही सुटकेस घेऊन फिरणार आहेस रोज? नाही बापूजी, म्हणजे मी काही दिवसांकरता इंटरनॅशनल जर्नलिझम कॉन्फरन्स करता दिल्लीला चाललोय. अरे वा, हे तर चांगलं आहे की. बस बापूजी, तुमचा आशीर्वाद हवाय की या कॉन्फरन्स नंतर माझी आणखी प्रगती होऊ देत. हो, खूप प्रगती कर. आणि हो दयावहिनी, ही माझ्या घराची किल्ली आहे. का तू गेल्यावर तुझ्या घरी कुणी येणार आहे का? नाही मग किल्ली कशाला? ते पोपट भाऊ काळजी करू नका, मी अब्दुल भाऊंना सांगून 1 दिवसाआड वगैरे घराची साफसफाई करून घेईन. थँक्यू दयावहिनी, तुम्ही खरोखर देवी आहात. अच्छा, देवीला अर्पण करतोयस? हो. नाही, मी गेल्यानंतर गोकुळधाम मधल्या माझ्या बहिणींना किटी पार्टी करायची झाली तर घर रिकामच आहे, कधीही करता येईल म्हणून दिली मी किल्ली. थँक्यू पोपट भाऊ. अरे पोपट भाऊ, तुम्ही जेवण केले की नाही? नाही. तर तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पटापट जेवण गरम करून आणते. हा जा जा अहो नको नको दयावहिनी, राहू द्या आता. अजिबात वेळ नाहीये, माझी ट्रेन सुटायची. आणि हो, ट्रेन मध्ये पॅन्ट्री आहे ना, मला तिथे खाता येईल. बाय टप्पू. बापूजी, पुन्हा एकदा नमस्कार करतो. अच्छा दयावहिनी, येतो मी. हा ओके, येतो मी. सांभाळून जा रे. ओके, हो, हा. बाय, बाय, बाय. बाय बाय. अरे भाऊ, हे सूटकेस. ओ सॉरी. हा चल बाय बाय. बाय, येतो मी. बाय, हा, चला. हॅपी जर्नी. बाय बाय. हाँ, पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में. आहा, आज रविवार आहे. अरे रविवार भाऊ, आठवडाभर कुठे लपलेला असतोस बाबा? मज्जा येते बघ तू आलास की यार. रविवार म्हणजे कसलं टेन्शन नाही, कसली गडबड नाही. आरामात असं पायावर पाय टाकायचे, निवांत बसायचं आणि फुर चहा पीत राहायचं. अरे चहा बरोबर समजा फाफडा खायला मिळाला तर काही मज्जा येईल ना. हा, फाफडा मागवला जावा, मागवतोच. आला ना बावरीजींचा फोन. कशा आहात माझ्या डार्लिंगजी? डार्लिंग जी? अरे तुमच्या आवाजाला काय झालं बावरीजी? अरे बावड्या, स्क्रीनवर वाच की जरा कोणाचा फोन आहे ते. अरे बापरे, शेठजी तुम्ही? सॉरी शेठजी. त्याचं काय की रविवारच्या सकाळी तुम्ही मला कधी फोन नाही करत ना, म्हणून मला वाटलं की बावरीजींचा फोन असेल. अच्छा ठीक आहे. ऐक, एक काम करशील का? हो करणार ना शेठजी. रविवार असला म्हणून काय झालं? ये टोमणे बस कर, दिवसभराचं काम नाहीये, बस 10-15 मिनिटाचंच आहे. नाही शेठजी, टोमणे नाही मारत आहे मी. खरं तर मी विचार केला की तुम्हाला जरा संकोच वाटत असेल. आज रविवार आहे तर बागाला डिस्टर्ब का करायचं, म्हणून ते वाक्य मी बोललो की मनात अजिबात संकोच नका बाळगू. जे काही काम असेल ते मला विना संकोच सांगा. अहो मी नक्कीच करणार. रविवारची कसली आली मिजाज असं म्हणायचंय. अच्छा कळलं. मग ठीक आहे. बरं ऐक, आज रविवार आहे तर जरा जिलेबी फाफडा खावासा वाटतोय. तर तुझ्या घराजवळ ते दुकान आहे ना, तिथे मस्त जिलेबी फाफडा मिळतो. मग तिथून जरा जिलेबी फाफडा घेऊन आपल्या घरी आणून देशील? हो ना शेठजी, मी लगेच आणतो. हे बघ, तिथे ना पपईचं सांबार मस्त मिळतं.
तर तेवढं जरा एक्स्ट्रा घेऊन ये. ओके. हो चालेल ना शेठजी, लगेच आणतो. थँक्यू बागा. मज्जा येणार आता फाफडा खायचा, जिलेबी खायची. हे जेठ्या, तू सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपतोयस? नाही मी झोपलो नव्हतो. मी ते आपलं काय असतं ते मेडिटेशन करत होतो. काय करत होतास? ते ध्यान लावतात ना, मेडिटेशन, तेच चाललेलं. वाह, हे तर खूपच चांगल्या सवयी लावून घेतोस तू. थँक्यू बापूजी. हे घे टपूचे बाबा, हा. गरमागरम मसालेदार कडक चहा घ्या. बाबूजी तुमच्यासाठी पण चहा आणते. हा नको नको सुनबाई, मला एवढ्यात नाही पाहिजे. हा दया, बापूजी काही कडक वास आहे ना चहाचा. एकदम जबरदस्त, असा चुंबकासारखा आपल्या दिशेने खेचतोय हा वास मला. बरं झालं तू चहा बाहेर घेऊन आलीस, नाहीतर या वासावर तरंगत मी किचन मध्ये आलो असतो. काय बापूजी? चहा संपावा. हा चहा घ्या. मी गरमागरम ठेपले बनवतेच आहे. आलेच. हा अरे दया, आज नाश्ता बनवायची गरज नाहीये. का? सुनबाई, कारण आज जेठ्याचा उपवास आहे, हो ना? नाहीतर जेठ्याने कधी नाश्त्याला नको म्हटलंय का? खूपच छान निर्णय घेतलायस हा तू जेठ्या. मी तर सांगतो, आठवड्यातून एकदा उपवास करायलाच हवा. वाह, बरोबर आहे बापूजी, पण आज रविवार आहे. ही तर आणखीच चांगली गोष्ट आहे जेठ्या. रवी सूर्याला म्हणतात आणि सूर्य दिवसाची सुरुवात करतो, म्हणून रविवारच्या दिवशी उपवासाची सुरुवात करणं खूपच चांगली गोष्ट आहे. तसं तुम्ही बरोबर सांगताय. रविवारचा दिवस सूर्यदादाचा दिवस असतो ना, पण रविवारी सुट्टी पण असते ना बापूजी. मग विचार केलेला की आज आपण सगळे जिलेबी फाफडा खाल्ला तर. हे, तू उपवासावरून सरळ फाफड्यावर पोचलास? नाही, मी तर आधीपासून त्यालाच धरून आहे. उपास तर मनात पण नव्हता आणला मी. टप्पूचे बाबा, माझी आई नेहमीच सांगत असते, आठवड्यात एक दिवस उपास करणं तब्येतीला फारच चांगलं असतं. अगं जाऊ दे सुनबाई, हा काय उपवास करणार? याने तर आपल्या मनातच फाफडा कोंबून ठेवलाय. मी तर म्हणतो, तुझं जेठ्या हे नाव बदलून फाफडाच ठेवायला पाहिजे. फाफडालाल गढा. ठीक आहे, आता तुम्ही इतकं म्हणताय तर फाफडा जिलेबीचा प्लॅन कॅन्सल करूया. बस. हे बसवाडी, मी तर मस्करी करतोय. फाफडा खावासा वाटत असेल त्याचा जाऊन घेऊन ये जा. नाही बापूजी, कुठे जायची तर गरजच नाहीये. मी बाघाला फोन केलाच आहे, तो घेऊन येतच असेल. अच्छा, म्हणजे सुट्टीच्या दिवशी दुसऱ्यांकडून कामं करून घेतो आणि स्वतः आराम करतो. बरोबर आहे टपूचे बाबा, बागा भाऊला पण रविवारच्या दिवशी आराम पाहिजेच ना. मग अरे, त्याच्या घराच्या बाजूलाच एक दुकान आहे, तिथे कडक जिलेबी फाफडा मिळतो, म्हणून त्याला म्हणालो की जरा घेऊन ये. 10-15 मिनिटाचं काम, मग दिवसभर आरामच करायचंय त्याला. मी आतमध्ये येऊ शकतो का शेठजी? अरे भाऊ, विचारतो काय? ये लवकर ये. नमस्कार बापूजी. या 300 वर्ष जगशील तू बाघा. हा, आता बापूजी, मी आणि दया तुझ्याबद्दल बोलत होतो. ओ अच्छा, खर तर तुम्ही लोक पण 300 वर्ष जगणार. ते का? आम्ही तिघांनी पण आता तुमचंच नाव काढलेलं. कोण तिघ? तू, जिलेबी आणि फाफडा? नाही, मी नट्टू काका आणि बावरीजी. मग ते कुठे आहेत? पिशवीत? नाही. गुड मॉर्निंग सेठजी. गुड मॉर्निंग वहिनी साहेब. गुड मॉर्निंग. बापूजी नमस्ते. नमस्ते. नमस्ते बडा परिवार. बावरी बेटा, बडा परिवार नाही, गडा परिवार. ओह सॉरी, चुकून मिस्टेक झाली. बावरी. बाघा, तू यांना घेऊन का आलास? अरे शेठजी, तुम्ही मला बोललेलात ना की एकदम हाय क्लास फाफडा, जिलेबी आणि चटणी घेऊन यायचंय. आता हाय क्लास फाफडा तर माझ्या घराजवळच मिळतो, पण जिलेबी नाही मिळत. हो, आणि जिलेबी माझ्या घराजवळ 1 नंबर मिळते, म्हणून मी जिलेबी घेऊन आले.
आणि शेठजी, मी ज्या गार्डन मध्ये वॉक करायला जातो ना, तिथे बाजूलाच हे मोठं फरसाणाचं दुकान आहे बघा, भोले फरसाण. तिथली चटणी म्हणजे वर्ल्ड फेमस आहे. म्हणून विचार केला की मी आज त्याची चटणी तुम्हाला खायला घालतोच आता. मगन पण येतोय? नाही. नाही, मला वाटलं त्याच्या घराजवळ पण काही फेमस मिरची मिळते, मग त्यालाही बोलला असशील मिरची घेऊन ये शेटजींच्या घरी. ए, बापरे, कुठे नेतो माझा? काय मस्करी करता? तुम्ही सगळे जरा बसा, मी सगळ्यांना गरम गरम चहा आणि रिकामे प्लॅट्स आणते. मग आपण सगळे मिळून ना गरमागरम फाफडा जिलेबी खाऊया. चला मी पण तुमची मदत करते जया वहिनी. हा, चालतंय चालतंय. गोदावरीला पण घेऊन जा ग. हे, नाही नाही गोदावरी नाही बावरी. ओ सॉरी, चुकून जरा मिस्टेक झाली. बावरी जात, ही चटणी पण घेऊन जात. हो नट्टू काका. गौरीजी हे पण घ्या. नाही, ते इकडे दे. बाकी सगळं घेऊन जा. चला. ये बावरी ताई. शेठजी, टप्पू शेठजींना पण बोलवा की जरा. अरे बाबा, टप्पूचं क्रिकेट जोवर संपणार नाही तोवर घरात पाय नाही ठेवणार तो. ओ अच्छा. हो, जेठ्याला फाफड्यापासून आणि टप्पूला क्रिकेट पासून दूर ठेवणं खूप कठीण आहे. कमॉन टप्पू कमॉन. काही नाही टप्पू, परत तसाच टाक. कमॉन टप्पू कमॉन. टप्पू कमॉन. ओ गोली गोली असं समज, रसगुल्ला आहे रसगुल्ला आणि मार. कमॉन 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 बोली. ओ तरी. अरे पोरानो, जरा जपून खेळा. कुणाच्या खिडकीच्या काचा तोडू नका, नाहीतर सकाळीच भांडणं व्हायची आणि सोसायटीचा संडे खराब व्हायचा. नाही नाही मेहता अंकल काही नाही होणार. ठीक आहे ठीक आहे. चल चल चल. कमॉन कमॉन टप्पू कमॉन कमॉन. अरे अरे यार. कमॉन गोली कमॉन. ओ. अरे गोली, अरे यार कसा खेळतोस तू? टप्पूची बॉलिंग एवढी खास नाही तरी पण तू मिस करतोय. काही करू नकोस, 2 पावलं पुढे जा, बॉलचा टप्पा पडायच्या आत फुलटॉस बनव आणि ठोक. मग बघ बॉल स्टेडियमच्या बाहेर, म्हणजे सोसायटीच्या बाहेर. मेहता अंकल मी ट्राय तर करतोय पण बॉल बॅटला लागतच नाहीये. फोकस फोकस. हा कमॉन गोली कमॉन. ठीक आहे गोली, चल या बॉलवर सिक्सर मारून दाखव. गुड बॉलिंग यार, गुड बॉलिंग गुड बॉलिंग. गोली काय करतोय? क्रिकेट खेळताना बॅट्समनला गरजेचं आहे की बॉलवरची नजर. टप्पूची बॉलिंग खास नाहीये, पण काय आहे, तू बॉलवरची नजरच काढतोस. डोकं जरा खाली झुकव, बॉलवर नजर ठेव आणि मग मार. बघ बॉल सरळ बाहेर जाईल. छक्का. ओके मेहता अंकल. कमॉन गोली कमॉन. अरे मेहता अंकल, तुम्ही गोलीला एवढं शिकवताय, त्यापेक्षा तुम्हीच बॅटिंग करा ना आणि माझ्या बॉलवर सिक्सर मारून दाखवा ना. चला बघूया. आता बघ रे गोली, शॉट कसा असतो ते. कमॉन टप्पू कमॉन. मेहता अंकल, तुम्हाला टप्पूची बॉलिंग जितकी सोपी वाटते तितकी सोपी नाहीये. हा बघूया. कमॉन टप्पू कमॉन. कमॉन टप्पू कमॉन. रेडी मेहता अंकल? रेडी टप्पू रेडी. अरे खूप वेळ लागला चहाला. आला, आला, आला. या. नाही नाही मी घेतोय. सोडा, मी नेतो, मी नेतो. याला म्हणतात शॉट. बघितला? अरे माझा फाफडा सांडला. माझा फाफडा पडला रे. अरे ए, जेठ्या काय करतोयस तू? फाफडा बापूजी बघा ना, वाया गेला. हा पण अरे अरे बॉल कोणी मारला? कोणी असा शॉट मारला? मित्रांनो, सुट्टीचा दिवस आहे, गरमागरम चहाचा प्याला आहे आणि मनात विचार आहे की आज आरामात चहा पिऊया आणि टीव्ही लावून बघूया. तितक्यात वरच्या फ्लॅट मध्ये ड्रिलिंगचं काम सुरू झालंय आणि कार्पेंटरचा ठकठक आवाज सुरू झाला. मग तुमचा मूड कशा प्रकारे चकनाचूर होईल? अगदी फाफड्यासारखा. आणि तुमची अवस्था होईल जेठालाल सारखी. आपण तर परिकथांमध्ये वाचले की मायावी जादूगाराचा जीव समुद्राच्या पलीकडे पोपटात वसतो. अगदी त्याचप्रमाणे फाफड्यात वसतो जेठालालचा जीव. आणि हाच फाफडा
चक्काचूर झालाय, वाया गेलाय. फाफडा गेल्यामुळे राग आलेला जेठालाल काय करणार आहे? आणि ज्याने फाफडा घालवलाय म्हणजे मी, माझं काय होणार आहे भाऊ? खूप हंगामा होणार आहे. हा फाफडा महाभारत घडवेल, त्याचबरोबर हा हसू आणेल. तर तुम्ही बघत राहा गोकुळधामची दुनियादारी. Oh God! आता काय?